काय रे टिप्या? अरे मावशे, अगं ही धरीन त्याला सर. मावशीच्या घरी आली आहे. हे आमच्या मावशीचे शेळ्या, तिकडं हे आमच्या आजीनाथ भाऊजींची ह्यांची मोहगणीची झाडं, इथं गौरीने लावलेली सुंदर अशी झाडं. आणि मला कशाला बोलावलंय तुम्हाला सांगू का मी? तुला खायला नाही दिलं मम्मीनी. उन्हात म्हणलं होतं दर पडू नको, पण तू ऐकन तर शपथ ना. काय आता ऊन आलं ना, का सकाळ धरणं ऊन असं ना. नाही नाही मावशीने कशाला बोलावलंय तुम्हाला माहिती? चपात्या, लोणचं, परत न ज्वारीच्या भाकरी, अजून काय केलंय? अयो वांग. वांग्याची भाजी केली म्हणलं होतं तिथं काहीच करू नको. मैत्रिणींनो, मनीषा मसाल्याच्या वांग्याची भाजी. बघा कशी केली होती. तुम्ही म्हणता ना खरंच आका का ग? काहीच नाही तर हो का आपला शेंगदाण्याचं कूट, तेवढं आणि जिरे टाकली, काहीच नाही हो का, हे आपलाच मसाला आहे बघा. आणि ह्याची सुंदर अशी भाजी. तेवढंच टाकते मी करून. आणि तिकडं काहीतरी टमाट्याचं अजून काहीतरी करते ना. टमाट्याची ठेचा करते, ठेचा टमाट्याचा ठेचा बघितला ना. हा, खाल्ल्यावर मला सांग कसा लागतोय ती. मग 2-1 भाकरी खातेर वर. त्या म्हणजे मिरची टाकायची, टमाटर टाकायचं. मिरची चांगली आधी परतून घ्यायची, लसूण मिरची, हा आणि मग टमाटा टाकायचा, चांगला परतो घ्यायचा, हा आणि मग टाकायचा त्याच्यात टमाटा, आणि मग वाढवं परतून टाकायचा आणि मीठ टाकायचं. नुसतं 2 मिरच्या एका जाग्या फक्त केल्या पाहिजे, हा. आणि चेंगरायचा, तव्यातच चेंगरायचा. पण त्याचा ठसका येतो बरं का. चुलीवर असला तरच भारी वाटतो. लय. आणि मला कुठं माहित झालंय संकाई बांगड्या भरायला गेलते का, हा त्यावेळेस तिथं त्याला भरायचे नुसतं ठेसाच करवायचो रोजच. हा. मी आल्यापासून आपली टमाटे माझी 1 किलो नुसती ठेशाला जाते ती. तिने मंडई आणली रात्री. काल म्हणली दीदीला सोडवायला लाव, आणि मी सकाळी म्हणलं दीदीला न्यायला लावती. मला फोन केला, मला म्हणली थांब मी स्वयंपाक करते. आता म्हणजे चूल पेटावली, एकटीलाच करायचं. काका कुठे गेलं? काका आता जेवलं. हा. मला म्हणलं लय भारी वांग केलं या, दोन पोट भरलं माझं. आणि ही गौराबाईन ती कधी गेल्या तिथं? गौराबाई ते 2-3 दिवस झालं बघ गेल्यात. हा. शुक्रवारी संध्याकाळी गेल्या. आज शनिवार, रविवार, सोमवार आला. आज सोमवार. हा, मग आज येते. आज येते. काय रे पिल्या? तिला भाकरी लागती, चपाती नराड्यात गुत्ती तिची. आता घरी गेल्यावर खाते की ग मी. आता घरी गेल्यावर आता काय माहिती आजी अजून जेवायचंय का नाही आज मला माहित नाही. आंबील हाय त्याच्यामुळे मला उपास धरायला लागतोय का काय. तात्याने नाही धरला तर मग मला धरावं लागेल. अजून माहित नाही मैत्रिणींना. आज सोमवार आहे. आज महादेवाच्या कावडी आहेत ना, त्या उठल्यावरती पहिल्या सोमवारी जी महादेवाच्या कावडी उठल्यावरती हनुमान जयंती व्हायच्या आधी गरज उठल्या तर आमच्या इथं म्हणजे नॉनव्हेज करायचं नसतं घरात. मग आज आता सोमवार आहे. आता प्रत्येक गावची पद्धत वेगळी असते, कोणाकडलं कसं. मला तर ह्या गावांनी फाशी दिल्यागतच होतंय का म्हण काय ना, घालूच वाटत नाही अगं. आता इकडे येऊन बोलते 1 मिनिट मैत्रिणीनं, आणि मग ही करते. तात्या जर म्हणलं उपवास धरतो तर मग जेवायचं. तात्या नाही म्हणलं तर मग म्हणजे आंबील म्हणजे काय असतं, वरण भात करायचं, चपात्या करायच्या, आंबील करायचं, आणि गावात महादेवाच्या तिथं महादेवाला निवद दाखवून यायचं. महादेवाच्या देवळात नवा नाहीत की दळून आणला ग. केलता की, पण जुन्या गावाचाच केलता, नव्या गावाचा नव्हता केला. केलता जुन्याच असू दे. आता पुढल्या वर्षी होईल नव्याचं. ह्या म्हणजे असं काय होतं, मटण वगैरे करायचं नसतं. आंबील करस्तोपर्यंत पाळायचं असतं. माळ्याच्या कावडी अजून उठल्या नाही, त्या उठल्या पण आंबील झालं नव्हतं. आज आता आमचं आंबील आहे असं असतं मैत्रिणींना. चला आता मावशीने छानपैकी स्वयंपाक केलाय मस्तपैकी. मला म्हणली ये, तिला मी नको म्हणलं होतं पण मला म्हणली ये. आणि तो म्हणता ना, का तुझा चेहरा एवढा गोरा का दिसतोय? 8 दिवस झालं साबण नाही, साबण संपली आहे. मग चेहऱ्याला लावायचं काय नव्हतं. मग कपड्याची साबण असते ना, ती चेहऱ्याला लावत होती. आणि त्या कपड्याच्या साबणीने चेहराच माझा गोरा व्हायला लागलाय.
हात बी गोरं व्हायला लागलं तर तोंड बी गोरं व्हायला लागले. काय करायचं, कशाचा कुणाला फरक पडन काय सांगू शकत नाही. अगं ती कपडे धुवायची साबण आहे ना, तो त्याने माझं तोंड गोरं झालंय. सगळं तोंडाचं काळच निघून गेलं खरंच. अगं कसं काय बरं? काय माहिती, काय ते साबणा खरं असतं ते साबणांचं. सगळं निघलं. साबण आपलं चांगलं. अयो, गौरे फिरायला गेलता वय? कुठं कुठं गेलता तुम्ही दोघ जण? मालवणला. अजून मालवण बीच बघितलं, बोटिंग आता लय कटाळा आलाय ना. लय कंटाळा आता झोपायचं. आता जेवा की दोघं, जायचं. जेव की आता. गौरे अगं वांग केलंय ये खायला. थांबा मैत्रिणींना मेथीचा. म्हणजे गावरान मी भाजी सूर्यनगरी त्याची चिकायची, कवा औषध सुद्धा मारलं नाही त्याला. ही ना हरभऱ्यात केलेली जी मेथीची भाजी होती का नाही, त्याची बीज मेथी आहे. जर कुणाला पाहिजे नसेल तर नंबर घ्या 9657484033. आणि तुम्हाला अशीच नाही देणार ग, नीट करून देऊ. काय अडचण नीट केली हो का, ही नीट केलेली तिने. अशीच गोटुडं बांधल्याची. हो का, ही मग आता नीटच करायला पाहिजे नाही. हो का, ही अशी नीट केलेली बघा. कांद्याचं बी पण आहे. कांद्याचं बी कसं वन बायांना शहरातल्या काय ग करते कांद्याच्या बियाचं. कोण नाही. असून द्या, जर मेथी पाहिजे नसेल तर घ्या. काय काय ताईसाहेब नाही का ती कोरपडीत मेथी भिजायला घालतात, परत त्याला कोंब ती सांडली का खाली त्याला कोंब येतात. कोंब आल्यावरती मग बघा ती लावतात असं केसांना वगैरे. मी नाही लावत कधी. काय काय ताईसाहेब कमरेसाठी वगैरे घेतात आणि मेथी लई दिवस टिकते. मेथीचं ते काय जर पाहिजे नसेल तर नंबर तर दिलायच, परत एकदा देते 9657484033. पाहिजे नसेल तर सांगा, नक्की तुम्हाला मिळून जाईल. आणि मला म्हणायची बरं का गुणी भरली, पण मला वाटायचं ही कच्ची मेथी कशी भारी असते, मी मसाल्याला आणते ना, ही कसली नाही वाटायचं कुचकी विस्की असते का काय, पण नाही लय भारी आहे. आणि इथून पुढे मी मसाल्याला पण आता हीच मेथी वापरणार आहे. असू दे बाय. सगळ्यांना गौरीन पप्पू आली, छान वाटलं, दोघांची गाठ पण पडली. फिरून आल्यामुळं आता मावशी तुला अजून स्वयंपाक करावा लागेल. नाही खाता इतकं गौरी अर्धीचा तुम्हाला दोघांना फोन करायला येत नव्हता होय, आम्ही आलोय म्हणून स्वयंपाक करायला. आम्ही डायरेक्ट पकलो. तपाकली. घरी फोन करायला काय झालता ग, तुम्ही आलाय म्हणून स्वयंपाक नसता केला मावशीने. आता डबल करावं लागल. आता पेटव चूल. आता थोडं बसायचं, आंघोळ करायची, मग नगरला निघून जायचं. आली ती खाऊन आलाय ना तुम्ही दोघं? होय ती खाल्लं आम्ही. आणि मग आली बस बस का, फ्रीज झाली. फ्रीज झाली. फ्रीज ठीक आहे, जाऊ दे आता. आज काय आहे तुमच्या शाळेत? कॉलेज संपत आलं, मग आता संपन तरी मला अनेक शाळेचं म्हणते. कॉलेजमध्ये काय आहे तुमच्या आज पते? फेअरवेल पार्टी. म्हणजे काय, तुम्हाला हाकलून द्यायचा कार्यक्रम आहे का आज? हां. तर पतीची केस बघा मैत्रिणींना, सकाळी इस्त्री केली तिने केसांना. आता मी तर हे निघलंय, ही लाव असं नीट लाव. आता तू जेवायची कशी गो? तू लिपस्टिक लावली ना, कशी खाणार तू मग सांग बरं? आता लिपस्टिक मी नेणारच नाही कुठं. आज घरीच माझी लिपस्टिक जाऊ दे, हरू पुसून जाऊ दे, काय बी होऊ दे, पण लिपस्टिक नाही न्यायची कुठं. आणि माझ्या बाळाने साडी कार्यक्रमाला कुठली घातली बघा आज. बाळ माझं ना लय हुशार आहे मैत्रिणींना. मम्मीच्या साड्या टाकतो. मम्मीच्या साड्या घालतं. मला त्याचा ब्लाऊज शिवाय टाकून दिला नाही, त्याला पिको फॉलो करून दिलं नाही, काहीच नाही.